जालन्यामध्ये बँक घोटाळ्याचं सत्र सुरूच आहे. बदनापुरातील कॅनरा बँकेत बनावट सोनं तारण ठेवून तब्बल 7,31,00,000ची फसवणूक झाल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे या घोटाळ्यात बँक मॅनेजरचा देखील समावेश आहे. सखोल चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 22 पाकिटांमध्ये बनावट सोनं आढळलं तर 30 सोन्याची पाकिटं नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आलेली आहे. फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुराडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत कर्ज दिले आणि जे ओरिजिनल सोनं होतं ते बँकेतून चोरून घेऊन गेले. अशी 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून